नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण, त्यामधला षष्ठम अंश 5वा अध्याय. काल आपण पाहत होतो की अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक ताप कोणकोणते आहेत. पुढे पराशर ऋषी सांगतात, हे मुनिश्रेष्ठ मैत्रेया, याच्याशिवाय गर्भ, जन्म, जरा, अज्ञान, मृत्यू आणि नरक यातून उत्पन्न जे दुःख होतात त्याच्यामध्ये हजारो प्रकारचे भेद आहेत, म्हणजे विविध प्रकारची ही दुःख आहेत. अत्यंत मलपूर्ण अशा गर्भाशयामध्ये जे उल्ब आहे, म्हणजे जो गर्भ आहे, तो त्यामध्ये लपेटलेला असतो आणि तो सुकुमार शरीर असलेला जीव, ज्याची पाठ आणि मान यांच्या अस्थी कुंडलाकार असे मुडपलेल्या राहतात, म्हणजे बाळ असं गोल छोटंसं करून बसलेलं असतं ना तिथे. मातेने खाल्लेल्या अन्नामुळे अतिशय त्रास देणारे आंबट, कडू, चरचरणारे, गरम आणि खारे पदार्थ त्यांनी त्याची वेदना वाढते आणि मलमूत्ररूप महाकंपामध्ये तो पडलेला असतो. ते संपूर्ण अंगामध्ये अत्यंत पीडित होऊनसुद्धा त्याला आपलं अंग पसरण्याची किंवा बारीक करून घेण्याला सुद्धा तो समर्थ होत नाही आणि चेतनायुक्त होऊनसुद्धा श्वास त्याला घेता येत नाही. त्या ठिकाणी तो आपल्या शेकडो पूर्वजन्माचं स्मरण करतो आणि कर्माने बांधलेला असा अत्यंत दुःखपूर्वक तो गर्भामध्ये पडून राहिलेला असतो. जन्माला आल्यानंतर त्याचं मुख मलमूत्र, रक्त, वीर्य याच्यामध्ये लपेटलेलं असतं, म्हणजे ते सगळं त्याच्या अंगाला लागलेलं असतं आणि त्याचं संपूर्ण अस्थिबंध जो आहे ते त्याला असं मुडपून बसलेला असतं ना, त्यामुळे तो छोटा असा झालेला असतो. तर तो वायूच्या तापाने अतिशय पीडित होतो, म्हणजे वाताने. प्रसूतीच्या वेळेला वायू त्याचं मुख खाली करतो आणि तो आतुर होऊन खूप क्लेशाने मातेच्या गर्भाशयातून कसा तरी तो बाहेर पडू शकतो. हे मुनिसत्तम मैत्रेया, जन्माला आल्यानंतर बाह्य वायूचा त्याला स्पर्श होतो आणि तो जवळजवळ मूर्छित होतो, बेशुद्ध झाल्यासारखा होतो. त्यावेळेला तो जीव दुर्गंधयुक्त अशा एखाद्या गळू झालेल्या त्याच्यातनं पडलेल्या किड्यासारखा कंटकविद्ध किंवा असं त्याला पीडा झालेली असते, त्याच्यामुळे तसा तो पृथ्वीवरती येतो. तो त्याला स्वतःला काही खाजलं किंवा त्याला कुशीवर वयाचं झालं तरी शक्ती नसते आणि स्नान, दुग्धपान वगैरे सुद्धा तो दुसऱ्याच्या इच्छेने त्याला मिळतं. तो जिथे झोपतो त्याच्यावरती मलमूत्र झाल्यामुळे त्याचा त्या घाणीतच तो पडतो. त्यावेळेला त्याला किडे, डास वगैरे चावतात, पण तो त्याला दूर करायला समर्थ नसतो. अशा प्रकारे जन्माच्या वेळेला आणि त्याच्यानंतरसुद्धा बाल्यावस्थेमध्ये जीवाला अधिभौतिक वगैरे अनेक दुःख भोगावी लागतात. अज्ञानरूपा अंधकाराने आवृत्त झालेला मूढ हृदय पुरुष हे जाणत नाही की मी कुठून आलो आहे, मी कोण आहे, कुठे जाणार आहे, माझं स्वरूप काय आहे, मी कोणत्या बंधनाने बांधला गेलो आहे, या बंधनाचं कारण काय आहे, का हे अकारणच सगळं झालेलं आहे, मला काय करायला हवं आणि काय करायला नको, तसंच काय म्हणायला पाहिजे आणि काय नाही म्हणायला पाहिजे, गप्प कुठं बसायला पाहिजे, धर्म काय आहे, अधर्म काय आहे, कुठल्या अवस्थेमध्ये मला कशा प्रकारे राहायला पाहिजे, कर्तव्य काय आहे, अकर्तव्य काय आहे, किंवा गुणमय काय आहे, दोषमय काय आहे. अशा प्रकारे पशूच्या समान विवेकशून्य शिष्णोदर परायण पुरुष अज्ञानजनित अशा महान दुःखाला भोगतात. हे द्विज मैत्रेया, अज्ञान हा विकार आहे, तामसिक भाव आहे. म्हणून तामसिक कर्माने पहिल्यांदा पुरुषांची जी कर्म आहेत ती त्याकडे प्रवृत्त झालेली असतात, म्हणजे तो तामसिक कर्माकडे प्रवृत्त होतो.
त्यामुळे त्याचा वैदिक कर्मांचा लोप होतो. मनीषी जन जे आहेत, जे विद्वान आहेत, जे अभ्यासू आहेत, त्यांनी कर्मलोपाचं फळ नरक असं सांगितलेलं आहे. म्हणून अज्ञानी पुरुषांना ह्या लोकामध्ये आणि परलोकामध्ये दोन्ही ठिकाणी अत्यंत दुःख भोगावं लागतं. शरीर जरा जर्जरित होतं, मग पुरुषाचं अंग प्रत्यंग शिथिल होतं, त्याचे दात जुने होऊन तुटतात, पडतात, शरीरावरती सुरकुत्या उठतात आणि नसनाडी नाड्या सगळ्या दिसायला लागतात किंवा ते सगळं त्याला त्रासदायक होतं. त्याची दृष्टी दूरचा विषय ग्रहण करू शकत नाही, म्हणजे त्याला लांबचं काही दिसत नाही. नेत्रामधले जे गोल आहेत तर त्याच्यामध्ये चांदण्या आल्यासारखं वाटतं आणि नासिकारंध्रातून खूप केस बाहेर येतात आणि शरीर त्याचं कापायला लागतं. त्याची सगळी हाडं दिसायला लागतात. मेरुदंड म्हणजे पाठ वाकडी होते, वाकतो तो, आणि जठराग्नी मंद पडतो. त्यामुळे त्याचा आहार आणि त्याचा पुरुषार्थ दोन्ही पण कमी होत जातं. त्यावेळेला त्याला चालणं, फिरणं, उठणं, बसणं, झोपणं हे साध्या साध्या गोष्टीसुद्धा खूप कठीण वाटतात. त्याचे कान, डोळे यांची शक्ती मंद पडते आणि लाळ त्याची वाहते. त्यामुळे त्याचं मुख मलिन होतं. आपली संपूर्ण इंद्रिय आपल्या स्वाधीन राहत नाहीत, कारण अशा प्रकारे मग तो मरणासन्न होतो किंवा स्मरणशक्ती पण क्षीण होते त्याची आणि असा अनुभव येतो की तो अनेक अनेक गोष्टी विसरतो. आजही आपल्याला हे दिसतं आहे की स्मृतिलोप होतो, अल्झायमरसारखे रोग होतात. जरी आज खूप औषध पाणी निघालेलं असलं आणि बरे होत असले तरीसुद्धा हे गोष्टी आपल्याला दिसतातच. त्याला एक वाक्य उच्चारायला सुद्धा खूप परिश्रम होतो, श्वास लागतो, त्याला खोकला येतो आणि यामुळे तो दिवस रात्र जागा राहतो. वृद्ध पुरुष दुसऱ्यांच्या सहाय्याने उठतात आणि दुसऱ्यांनी बसवलं तर बसू शकतात, म्हणून तो आपले सेवक किंवा स्त्री पुत्र वगैरे यांच्या अनादराला पात्र होतो. म्हणजे त्याचा सगळ्या अनादर करायला लागतात. त्याचा सगळा शुद्धतेचा आचार नष्ट होतो. भोग आणि भोजनाची लालसा मात्र वाढते. त्यामुळे त्याचे नातेवाईक वगैरे त्याची चेष्टा करतात आणि जे बंधुजन आहेत ते त्याच्याबद्दल उदासीन होतात, म्हणजे त्याच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करायला लागतात हळूहळू. आजही आपण हे पाहतो आहोत. आपल्या युवावस्थेमध्ये त्यांनी जे काही प्रयत्न केलेले असतात, कार्य केलेलं असतं आणि अन्य जन्मामध्ये सुद्धा ज्याला जो काही अनुभव त्याला आलेला असतो त्याचं स्मरण होतं आणि तो अत्यंत खूप दुःखी होतो, अत्यंत दुःखी होतो, दीर्घ निश्वास सोडत तो राहतो. अशा प्रकारे वृद्धावस्थेमध्ये अनेक दुःखांचा अनुभव त्याला येतो. मरणकाळी कष्ट भोगायला लागतात, ते सुद्धा तू आता ऐक. कंठ आणि हात पाय शिथिल होत जातात. शरीरामध्ये अतिशय कंप येतो. सतत त्याला ग्लानी येते आणि कधीकधी जाग पण येते. त्यावेळेला तो आपला सोनं, धनधान्य, पुत्र, स्त्री, नोकर चाकर, गृह हे याच्याबद्दल विचार करतो की आता याचं सगळ्याचं काय होणार. अशा प्रकारे तो त्या ममतेने अतिशय व्याकुळ होत जातो. त्यावेळेला मर्मभेदी आरे जे असतात, म्हणजे यमराजाचं विकराल बाण असतात, ते महाभयंकर रोगाने त्याचे प्राणबंधन सोडायला लागतात. त्याच्या डोळ्यावरती तारे दिसतात, अत्यंत पीडा होते त्याला, हात पाय पडतो आणि तालू आणि ओठ त्याचे सुकायला लागतात, जे टाळा सुकतो. पुन्हा क्रमशः दोषसमूहाने त्याचा कंठ थांबतो आणि घरघर शब्द त्याला लागतो. आपण म्हणतो शेवटची घरघर आहे. तसं ऊर्ध्वश्वासाने तो पीडित होतो, महान तापाने व्याप्त होतो, क्षुधा तृष्णा त्याला लागते, पण तो सांगू शकत नाही, खाऊ पिऊ शकत नाही, अतिशय व्याकुळ होऊन जातो.
अशा अवस्थेमध्ये सुद्धा यमदूतांनी पीडित केलं जातं त्याला आणि खूप क्लेशाने तो शरीर सोडतो आणि अत्यंत कष्टाने कर्मफल भोगण्यासाठी यातना देह प्राप्त करतो. मरणकालामध्ये मनुष्याला असे आणि अन्य प्रकारचे भयानक कष्ट भोगावे लागतात आणि मरणोपरांत नरकामध्ये जाऊन यातना भोगायला लागतात. तीही मी तुला सांगतो. आता आपण इथे थांबू. आपण 43व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.